शहापूर तालुक्यातील आटगाव येथील काटीचा पाडा गावातील युवक करण भगवान जाधव यांची मुंबई लोहमार्ग पोलीस दलात निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. वासिंद येथील जिजाऊ मोफत पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण अकॅडमीच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या करण जाधव यांनी मेहनत, जिद्द आणि शिस्तीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. करण जाधव यांच्या यशाबद्दल ग्रामस्थ, मित्र परिवार आणि जिजाऊ अकॅडमीच्या वतीने भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिजाऊ संस्थेचे निलेश सांबरे प्रमुख उपस्थित होते. यावेळी त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल तसेच विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनाबद्दल ग्रामस्थांकडून त्यांचाही विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी करण जाधव यांच्या यशाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील युवकांनी मोठी स्वप्ने पाहून सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास यश नक्कीच मिळते असा प्रेरणादायी संदेश यावेळी देण्यात आला. जिजाऊ अकॅडमीच्या माध्यमातून अनेक युवकांना पोलीस व सैन्य भरतीसाठी योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळत असून भविष्यातही विद्यार्थ्यांच्या पाठीशी संस्था कायम उभी राहील असा विश्वास निलेश सांबरे यांनी यावेळी व्यक्त केला. या अभिमानास्पद सोहळ्यास ग्रामस्थ, शिक्षक, कार्यकर्ते, मित्रमंडळी, जिजाऊ संस्थेचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अत्यंत आनंद वाटतो की जिजाऊची स्थापना ज्यासाठी झाली होती का गोरगरिबाच्या मुलांना, शेतकऱ्याच्या, शेतमजुराच्या मुलांनी मोठी स्वप्न पाहिली पाहिजेत आणि ती मोठी स्वप्न पूर्ततेसाठी जिजाऊ एका कुटुंबाप्रमाणे त्याच्याबरोबर राहील. आणि मला आज आनंद वाटला का करणचे बाबा नसताना आईने त्यांना शिक्षण दिलं, भाऊ आणि वहिनींनी त्याला मदत केली आणि जिजाऊचा प्लॅटफॉर्म मिळून आज सेंट्रल गव्हर्नमेंट, केंद्र सरकारमध्ये रेल्वे खात्यामध्ये तो पोलीस प्रशासनात नोकरीला लागला. ही खरोखरच शहापूरकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे. आज जिजाऊ अकॅडमीतनं 1 एप्रिलपासून जवळजवळ आज तारीख 19 आजपर्यंत जवळजवळ 200हून जास्त विद्यार्थी प्रशासनामध्ये विविध पदावर नोकरीला लागलेले आहेत. मुंबई पोलीस भरतीनंतर 300-350चा आकडा गेल्या 2 महिन्यामध्ये पार होईल आणि ही आपल्यासाठी सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे. माझी परिस्थिती नसताना इतर अकॅडमीला जर जायचा विचार केला तर वर्षाची 25,000 ते 30,000 रुपये लागतील. तेवढी परिस्थिती नव्हती माझी, कॅपॅसिटी वगैरे. तर मला जिजाऊ संस्थेबद्दल कळालं की ही गोरगरिबांसाठी झटणारी संस्था आहे. जसं आपल्या जिजाऊचं नाव राजमाता जिजाऊ यांच्या नावावरून आहे, त्याचप्रमाणे त्यांच्या विचारांवर ही संस्था चालत आहे. प्रत्येकाच्या तळागाळातल्या प्रत्येक घटकांसाठी ही संस्था कार्यरत आहे. अकॅडमीतून मला खूप छान मार्गदर्शन मिळाले. अनमोल भागवत सर, भरत भोईर सर, आणखी बबलू सर, बबलू राठोड सर आणि गगे सर, या सर्वांचं मार्गदर्शन आणि त्यांनी करून घेतलेली मेहनत याचं आज चीज आहे. आमच्यासारख्या लहान गावात निलेश सांबरे साहेब आले हे आमच्या गावाचं भाग्य समजतो मी.